नमस्कार, मी वर्षा जेजुरकर घेऊन आली नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी। 16वा वित्त आयोगाचा शासन निर्णय नुकताच आलेला आहे। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने दिनांक 16 जून 2015 रोजी 16 वित्त आयोगाबाबतचा एक शासन निर्णय काढलेला आहे। त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। 16 वित्त आयोगाचा निधी किती येणार आहे आणि त्या निधी वितरणाचे निकष काय असणार आहे आणि निधी वितरणाचं प्रमाण काय असणार आहे, तसेच 16वा वित्त आयोगाचा आराखडा तयार करताना काय बाबी लक्षात घ्यावा, कोणत्या बाबींवरती खर्च करावा, कोणत्या बाबींवरती खर्च करू नये, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया आजचा। तर सर्वात प्रथम आपण लक्षात घेऊया की 16 वित्त आयोगाचा कालावधी हा 2026 ते 2031 असणार आहे। तर 2031 पर्यंत आपल्याला 16 वित्त आयोगाचे आराखडे तयार करावे लागणार आहेत। आणि आपण बघतो आराखडे तयार करणं म्हणजे काय असतं, तर पुढील कामांचं नियोजन असतं, प्लॅनिंग असतं। वी फेल टू प्लॅन, प्लॅन टू फेल, हे मी मागील अनेक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। जर आपण प्लॅनिंग करायला जर चुकलो तर पुढे मग आपल्याला आराखडे बदल करणे, परत मग ते झेडपीला प्रस्ताव पाठवणे, यामध्ये खूप सारा वेळ जातो आणि वेळेत आपला निधी खर्च होत नाही। तर त्यासाठी आपल्याला परफेक्ट प्लॅनिंग या 16 वित्त आयोगाचं करायचं आहे। 15 वित्त आयोगामध्ये आणि 16 वित्त आयोगामध्ये काय बदल आहेत ते देखील आपण समजून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम कालावधी हा 2026 ते 2031 असणार आहे। निधी वितरणाचं प्रमाण जे आहे ते ग्रामपंचायतींना 80%, पंचायत समिती 10% आणि जिल्हा परिषद 10%, याप्रमाणे निधीचं वितरण। तर निधी वितरणाचे निकष काय असणार आहे, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना 90% निधी हा लोकसंख्या आणि 10% निधी हा क्षेत्रफळाचा निकष लावून देण्यात येणार आहे। तर ग्रामपंचायतींना 100% निधी हा लोकसंख्येच्या निकषावरती मिळणार आहे। तर 16 वित्त आयोगाचं अनुदान जे येणार आहे तर ते 2 टप्प्यांमध्ये येणार आहे, बेसिक अनुदान आणि परफॉर्मन्स, बेसिक ग्रँट आणि परफॉर्मन्स ग्रँट। तर हे जे अनुदान येणार आहे ते कोणकोणत्या बाबींवरती खर्च करायचं याबद्दल आपण चर्चा करूया। तर 16 वित्त आयोगाची बेसिक ग्रँट जी येणार आहे ती 2 टप्प्यांमध्ये तिचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे, बंधित अनुदान, अबंधित अनुदान, टाईड ग्रँट, अनटाईड ग्रँट। तर टाईड ग्रँट म्हणजे बंधित अनुदान जे आपल्याला मिळणार आहे, तर त्यामध्ये 50% निधी हा पाणी पुरवठा व स्वच्छता या संदर्भातील कामांवरती आपल्याला खर्च करता येणार आहे। तर 15 वित्त आयोगामध्ये आपण 60% तरतूद ही पाणी पुरवठा व स्वच्छता संदर्भातील जे काम आहे त्यांना करत होतो, तर आता ही 50% वरती आलेली आहे। हा एक बदल आपण लक्षात घ्यायचा आहे। तर 50% कामं निवडताना जी आपल्याला शाश्वत स्वरूपाची आहे, दीर्घकालीन ज्याच्यापासून आपल्याला लाभ मिळणार आहे, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे, अशा प्रकारची कामं आपल्याला घ्यायची आहेत। आणि अनटाईडमध्ये जी आपल्याला कामं घ्यायची आहे तर त्यामध्ये 20% पेक्षा जास्त रकमेची कामं आपल्याला रस्त्याच्या कामांवरती किंवा रस्ता दुरुस्ती, देखभाल दुरुस्ती यावरती खर्च करता येणार नाही। तर 20%ची मर्यादा ही रस्त्याच्या कामांवरती अबंधित निधीसाठी या शासन निर्णयाने घालून दिलेली आहे। आता अबंधित अनुदान जे आहे, अनटाईड ग्रँट जी आहे, तर ती कशावरती खर्च करायची आहे, तर स्पष्ट गाईडलाईन दिलेला आहे की स्थानिक गरजांनुसार, परंतु त्याला काही मर्यादा देखील दिलेल्या आहेत। त्या मर्यादा कोणत्या ते आपण पुढे बघणार आहोत। परंतु स्थानिक गरजांनुसार अबंधित निधी आपल्याला खर्च करायचा आहे आणि हे खर्च करताना भारतीय संविधानातील 11व्या अनुसूचीतील 29 विषय जे दिलेले आहे 11व्या अनुसूची अंतर्गत, तर त्यावरतीच आपल्याला हा निधी खर्च करता येणार आहे। आता आपण 16 वित्त आयोगाचा कालावधी, त्याचे निधी वितरणाचे निकष, निधी वितरणाचे प्रमाण किती असणार आहे आणि टाईड आणि अनटाईड मध्ये कोणकोणत्या बाबींवरती खर्च करायचं हे आपण बघितलेलं आहे। आता आपण हा खर्च करताना कोणत्या बाबींवरती खर्च करू नये, कोणत्या बाबींसाठी मर्यादा आलेल्या आहेत ते बघूया। तर सर्वात प्रथम आहे की अबंधित निधीतील 20% निधीपेक्षा जास्त रक्कम ही रस्त्याच्या कामांवरती, जसे पेवर ब्लॉक असेल, सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असतील, नाली वगैरे असतील, तर अशा कामांवरती खर्च करण्यास मर्यादा आलेली आहे या शासन निर्णयानुसार। तर 20% पर्यंतच आपल्याला देखभाल दुरुस्ती किंवा रस्त्यांच्या कामांवरती खर्च करायचा आहे। त्यानंतर दुसरं आहे, कुठल्याही स्वरूपाचे मानधन, वेतन जे आहे ते या शासन निर्णयान्वये या निधीतून आपल्याला देता येणार नाही। 15 वित्त आयोगामध्ये आपण 10% प्रशासकीय खर्च, त्यामध्ये वेतन, मानधन यासाठी तरतूद करत होतो, परंतु 16वा वित्त आयोगामध्ये स्पष्ट गाईडलाईन दिलेले आहे की कुठल्याही प्रकारचे वेतन, आस्थापनासाठीचा जो खर्च आहे तो या निधीतून करता कामा नये।
तथापि भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी मान्यता दिलेल्या सेवांच्या तसेच लेखापरीक्षण आणि लेखांकनाच्या संदर्भातील जे काही कामं असतील त्यासाठी आवश्यक असेल तर खर्च करता येईल असं या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे. परफॉर्मन्स ग्रँट मिळण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अट या शासन निर्णयान्वये घालून दिलेली आहे, ती म्हणजे आपला OSR आहे, आपलं जे स्व उत्पन्न आहे त्यामध्ये 1.025 पट इतकी वाढ झाली पाहिजे. तसेच प्रति कुटुंब 1200 प्रमाणे आपल्याला आपल्या स्व उत्पन्नामध्ये वाढ झालेली पाहिजे. आणि उत्पन्न वाढ करणे हा महत्त्वाचा म्हणजे ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर करणे हा महत्त्वाचा उद्देश या 16 वित्त आयोगाचा आहे. 15 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायती पूर्णपणे परावलंबी होत्या निधीसाठी, परंतु 16 वित्त आयोगाचा उद्देश हा ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं आहे, त्यांचा OSR वाढवणं आहे. म्हणून आपण जर आपला OSR वाढला, आपल्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढलं तरच आपल्याला ही पुढची परफॉर्मन्स ग्रँट जी आहे ती मिळणार आहे. म्हणून ही एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घ्यायची आहे. तर आपल्याला बंधित आणि अबंधित निधीतील कामं जी आहेत ती ग्रामसभेमध्ये ठराव करून आपल्याला ती कामे निश्चित करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला ग्राम स्वराज पोर्टलवरती ते अपलोड करायचे आहेत. तर परफॉर्मन्स ग्रँटसाठी देखील काही अटी या शासन निर्णयाने घातलेल्या आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम आपले लेखे पूर्णता क्लोज असावे, आपलं इयर बुक, मंथ बुक, डे बुक पूर्णता क्लोज असावं. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे आपलं लेखापरीक्षण मागील वर्षापर्यंतचं संपूर्ण लेखापरीक्षण हे झालेलं असावं. त्यानंतर तिसरं जे आहे की मागील लेखापरीक्षणातील जे काही लेखापरीक्षणामध्ये शक निघालेले आहेत तर त्याची पूर्णपणे आपण ते पूर्तता केलेली असावी. तर असे निकष आपल्याला परफॉर्मन्स ग्रँटसाठी कार्यक्षमता निधी जो आपला मिळणार आहे तर त्यासाठी हे घालून दिलेले आहे. OSR वाढीची बाब ही ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद दोघांनाही लागू आहे आणि पंचायत समिती यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील 75% ग्रामपंचायतींचा OSR वाढला तरच त्यांना ही परफॉर्मन्स ग्रँट मिळणार आहे. तर अशा प्रकारे 16वा वित्त आयोगाचा जो 16 जून 2026 रोजी शासन निर्णय आलेला आहे त्याचा आपण थोडक्यात चर्चा केली. आता आपले ग्रामपंचायत अधिकारी म्हणून एक महत्त्वाची जबाबदारी की आपल्या ज्या ग्रामसभा झालेल्या आहेत किंवा आता जे होणाऱ्या आहेत GPDP आपला जो 16 वित्त आयोगाचा आराखडा अंतिम करण्यासाठीचे ज्या ग्रामसभा होणार आहेत त्यामध्ये प्रॉपर कामं आपल्याला घ्यायची आहेत. जे शासन निर्णयान्वये ज्या कामांवरती मर्यादा घालून दिलेली आहेत ती कामं आपल्याला घेता येणार नाही आणि गावाच्या स्थानिक लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून आपल्याला कामं घ्यायची आहेत. त्याच पद्धतीने कामं घेताना आपल्याला अशी कामं घ्यायची की ज्यातून आपल्या ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळेल, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, अशा पद्धतीची कामं घ्यायची आहेत. तसेच अजून एक महत्त्वाची बाब आपल्याला ग्रामपंचायत अधिकारी म्हणून करायची आहे ती म्हणजे आपले लेखापरीक्षण जे प्रलंबित असतील तर ते आपल्याला करून घ्यायचे आहे आणि लेखापरीक्षणातील काही शक जर आपले प्रलंबित असतील तर त्याची देखील आपल्याला पूर्तता करून घ्यायची आहे. ऑडिट ऑनलाईनवरती ATR जे आहेत ते पण आपल्याला अपलोड करायचे आहे. तर अशा पद्धतीने हे 16वा वित्त आयोगाचा जो शासन निर्णय आहे त्याबद्दल आपण चर्चा केली. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.